स्वामी देवा, यात काय आहे? काही गोष्टी शब्दातून सांगायच्या नसतात, त्या अनुभूतीतून उमगतात. दगड. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं, प्रत्येकाची गती ठरलेली असते आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण नियमात बांधलेला असतो. स्वामी देवा, हे काय घडलं? स्वामी देवा, गया, कविराज, बघताय ना, संपूर्ण ब्रह्मांड दिसतंय. तुम्ही ब्रह्मांडातले महत्वाचे घटक आहात, पण आम्ही या ब्रह्मांडाचे मालक आहोत. श्री स्वामी समर्थ. मावशी, स्वामींनी आज लीला का दाखवली असावी? गया, अगं स्वामी देवांची कुठलीच लीला विनाकारण नसते. आज या असंख्य आकाशगंगांमधल्या असंख्य ग्रह तारांशी खेळत स्वामी देव आपल्यालाच नाही तर संपूर्ण मनुष्य जातीला एक संकेत देत आहेत. त्याचा अर्थ लवकरच कळेल आपल्याला. ज्या क्षणी मनुष्य स्वतःला केंद्र समजतो, त्या क्षणी त्याचा ब्रह्मांड कोसळता. शिव हरे शंकर, नाम शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो मालक, दान करण्याच्या वस्तूमध्ये जपमाळ का ठेवताय? कारण आज गोरगरिबांना फक्त पोटभर अन्न नाही, तर त्यांच्या मनाला आधार देखील द्यायचा आहे. त्यासाठी ही जपमाळ त्यांना सांगेल की जमेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करत जा. श्री स्वामी समर्थ. कारण नावात ताकद असते आणि त्या ताकदीनेच माणूस उभा राहतो. पण मालक, तुम्ही एवढं सगळं रोज दान करता, भीती नाही का वाटत? कसली? अहो, रोज असंच दान करत राहिलं तर एक दिवशी सगळी संपत्तीच संपून जाईल. संपत्ती साठवली की कमी होते आणि वाटली की वाढते असं म्हणतात. श्याम, गरीबाच्या रूपात देव दारात येत असतो. तो येताना हात पसरतो, पण परत जाताना आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाने धनातच नाही तर आपल्या पुण्यातही वाढ होत असते. थांबा, इकडे या.
तुम्ही ते फूल तोडू नका. अहो फुलं तोडण्यासाठीच असतात भाऊसाहेब, यात काय एवढं. फूल म्हणजे झाडाचं मूल असतं. या झाडापासून दूर करणं म्हणजे झाडाचं दुःख वाढवणं. प्रत्येक झाडावर फुलं येत नसतात बाबा. अहो भाऊसाहेब, अशा भावना ठेवून जग चालत नाही. आणि तुमच्याकडे अशा भावनांसाठी कारण असतील, पण आमच्याकडे काही तशी कारण नाहीत. आणि त्या फुलाची मला गरज आहे तर मी ते फुल तोडणारच. तुम्ही ते फुल तोडू नका. त्या बदल्यात तुम्हाला वाटेल ते देईन मी. ठीक आहे मग, तुमच्या हातातली सोन्याची अंगठी द्या मला. अहो मालक, काय? अहो थांबा, ही जपमाळी घेऊन जा. नाही नाही, जप मला तुम्हालाच राहू द्या. ही सोन्याची अंगठी मिळाली की मला. जगात काही वाचवता आलं तर तोच खरा लाभ. श्याम, तू हे आवर, मी येतो. भाऊसाहेब जहागीरदार आहेत. अफाट संपत्ती, समृद्धी, सतशील, पापभिरू, नेहमी लोकांची मदत करणारे. पण एवढं सगळं असूनही नसल्यासारखंच आहे. ही सगळी संपत्ती एका बाजूला आणि ते एक सुख दुसऱ्या बाजूला. आणि नेमकं तेच सुख त्यांच्या नशिबात नाहीये. दान केल्याने हात रिकामे होतात, पण मन मात्र भरतं. पण कधी कधी मन भरूनही आयुष्य मात्र रिकामच राहून जात. मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण आहे, नाही काय? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. सगळे रंग आहेत, पण फक्त एक रंग नसल्यामुळे आयुष्य फिकट वाटतंय. भाऊसाहेब? देवा, हे भाऊसाहेब कोण? सुंदरा मावशी, अहो मला काय वाटतं, स्वामी ना कोणाचं तरी रूपक सांगत असतील. लिले बाळा, दूध भात खायचं तुझ्या आवडीच्या. चला चला, एक घास काऊचा, दुसरा घास चिवचा. ओले, चला चला, आता गाईचं एक घास खा ना रे बाळा, आई सांगते ना. चला चला. आहो, तुम्ही आलात? बघा ना, तुमचा लेक काही खातच नाहीये, नुसतं गोष्टी ऐकतोय. लब्बाड. तुम्ही या ना, बसा. बाबा आले. घ्याला ना, तुमच्याच हातून खायचं असतं. घ्या, भरवा याला. आले हा, बाबा आले. हो, हा, आई गोष्ट सांगत नाही. आई, तू गोष्ट सांगा, मी बाबांच्या हातून खाऊ खातो. तू सांग. किती खुश आहे. जरा आ कला आ. अरे देवा, ठसका लागला वाटतं. बाप रे, मी पण काय मूर्खा बाई आहे. पाणी न आणताच कसं काय भरवायला बसले.
मी पाणी घेऊन आले. तू शांत हो. अहो अहो पाणी आणा ना त्याला. त्याला त्याला ठसका लागलाय. तो ठीक आहे पण तू श्वास हळू घे. अहो तुम्हाला दिसत नाहीये का त्याची किती तडफड होते ते. तुम्ही पाणी आणा त्याच्या. अलकनंदा भानावर ये. मुलगा नाही येतो, भावला येतो. आपल्याला मूल नाहीये अलकनंदा. काय वाटतं पुढची वाट कठीण असेल का? हो स्वामी हो देवा. स्वामी. कठीण वाटते. ही वाट तुम्हाला कुठे पोहोचवते का? स्वामी ही वाट तालुक्याला जाते. ही वाट मुख्य बाजारपेठेत पोहोचवते. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते थोडं थोडं कळतंय, पण जरा उलगडून सांगा ना. ही वाट म्हणजे तुमच्या आयुष्यातलं दुःख आणि दुःखाची वाट चालणं कठीण असतं. पाय दुखतात, श्वास जड होतो, मन थकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख म्हणजे शिक्षा नाही तर दुःख म्हणजे मार्गदर्शक. जो सांगतो, इशारा देतो, इथे थांब, इथे वळ, इथे काहीतरी चुकतंय. तुम्ही चुकतात म्हणून तुमच्या आयुष्यात दुःख येत असं नाही, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका स्पष्ट दिसायला लागतात. लक्षात ठेवा, जर आयुष्यात दुःख संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्याच्याशी लढायचं नसतं, पळायचं नसतं. ते दुःख संपतं तेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या चुका कळतात, स्पष्ट दिसतात, आणि तुम्ही त्या चुका सुधारण्याचं धैर्य दाखवतात. अरे दुःख तुमचा शत्रू नाही, तुमचा गुरु आहे. त्याचा ऐकायला शिका. खरंय स्वामी देवा, किती छान संदेश दिलात तुम्ही. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. शिवशंकर शंभो. तुम्ही काही म्हणता. हे माझं बाळ आहे. मूल नाही कसं काय. हा, आपलं बाळ आहे. हो की नाही बाळा. तू माझं बाळ आहे. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे की नाही. बाबा काही म्हणतात है ना. माझं बाळ आहे. शानू बाळ आहे. खूप मोठं होणार आहे माझं बाळ. तू आमचं बाळ आहे. अफाट संपत्ती, लक्ष्मीची कृपा, पण आयुष्यात एक कायमची सहल आहे. त्यात ही अनेक वर्षांपासून अस्थमाने आजारी. काय करावं सुचतच नाही. स्वामी मी काय करू. मला मार्ग दाखवा स्वामी. संपत्ती भरपूर असू शकते, पण आयुष्यातली एक पोकळी सगळं वैभव फिकं करून जातात. अहो पाणी आणा ना. हो बोलले माझं बाळ खूप मोठं होणार आहे की नाही. हो की नाही बाळा. हा अलकनंदा, अलकनंदा काय झालं तुला. उठ, डोळे उघड. काय झालं तुला. मी वैद्यांना बोलून आणतो.
स्वामी देवा, देवा काय होतंय तुम्हाला? श्वास घ्यायला त्रास होतोय का देवा? हे घ्या पाणी घ्या. बघा वैद्यपू, वैद्यबुवा, अहो इतके औषधोपचार केले पण तरीही काहीच फरक का पडत नाहीये? हिचा अस्थमा बरा का होत नाहीये? भाऊसाहेब, तुम्हाला माहिती आहे, आपल्या पतीला संतती सुख देता नाही आलं, हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप खात आहे. तो अपराधी भाव, ती सल त्यांच्या मनात खोलवर रुतलीये. म्हणून कुठलीही औषधी योग्य तो परिणाम करत नाहीये. वैद्यबुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, गरिबांची सेवा केली, देवाचं नाव घेतलं, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खोजी ठरत आहे. इतका पापाचा प्रभाव असू शकतो का? भाऊसाहेब, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही, पण इतक्या वर्षांचे आपले संबंध आहे म्हणून एक गोष्ट सांगू का? मला नाही वाटत की तुमच्यासारख्या माणसाच्या हातून काही जाणीवपूर्वक पाप घडलं असेल, पण अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. तुम्ही त्या गोष्टीचा मागोवा घ्या, कदाचित तिथेच तुम्हाला उत्तर सापडेल. आणखीन एक, कधी कधी माणसाला सर्वात जास्त तोडून टाकतं ते पाप नाही तर अपूर्ण राहिलेलं वचन. थोड्या वेळात शुद्ध येईल त्यांना. येतो मी, काळजी घ्या. हो. अलकनंदा, असा स्वतःला दोष देऊ नकोस. कोणी सांगावं, दोष माझ्यात असू शकतो, माझ्या नशिबात असू शकतो, पण तू स्वतःच्या मनाला रोज असं जाळून घेऊ नकोस. सुंदरे, मगाशी तुम्ही सगळे रस्त्याने चालत होता तेव्हा काय करतो आठवतंय? देवा, वाट कठीण होती, काटे टोचत होते, दगड टोचत होते, खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या, पण आम्ही एकमेकांचे हात धरले होते. मग त्या वेदना एकटीच्या राहिल्याच नाही, आम्ही त्या वेदना वाटून घेतल्या. बरोबर, तुम्ही जखमा बऱ्या करू शकत नव्हता, वेदना कमी करू शकत नव्हतात, पण वेदना वाटून घेऊ शकत होता. आम्ही तेच करतोय. पण नेमक्या कोणाच्या वेदना? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं.
हीच गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला आली. स्वामीदेव सकाळपासून भाऊसाहेबांचं नाव घेत आहेत. स्वामीदेवा, त्या मोरपिसातून, त्या कठीण वाटेतून तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या संबंधित कुणाच्या वेदना वाटून घेताय का? स्वामी, तुम्ही ठरवलं तर एका क्षणात वेदना संपवू शकता, मुळापासून कारणच नष्ट करू शकता. मग तसं का नाही करत तुम्ही? कारण प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना फक्त कृपेनेच बरी होते असं नाहीये. त्याला भक्तांच्या कर्माची जोडाई लागते. जोपर्यंत भक्त त्याची कर्म ओळखत नाहीत आणि ते करत नाही, तोपर्यंत आमची कृपा पूर्णपणे उतरू शकत नाही. शिवशंकर शंभो. अलकनंदा, अहो, हा बोल ना. कधी कधी आजचं दुःख कालच्या चुकीकडे बोट दाखवत असतं. म्हणजे तुला काय सुचवायचं? अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. वैद्यबुवांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट आठवली. मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हा सासूबाईंनी मला एक गोष्ट सांगितली होती. अलकनंदा, बोला सासूबाई, काही हवं होतं का? तुला एक गोष्ट सांगायची आहे. खूप दिवसापासून माझ्या मनात साचून राहिलंय ग. भाऊसाहेब माझं नवसाचं बाळ आहे ग. नवसाचे? हो, त्याच्या जन्माआधी मी नवस बोलले होते देवाला. पुत्र संतती प्राप्त झाली तर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करीन असं शब्द दिला होता मी. आणि देवानं माझी हाक ऐकली आणि भाऊसाहेबांच्या रूपात मला पुत्र संतती प्राप्त झाली. पण मी नवस पूर्ण नाही करू शकले. का सासूबाई? खरं सांगायचं तर मला विसर पडला ग या सगळ्याचा. माझा संसार, त्यात आलेलं हे आजारपण, दिवसामागून दिवस जात राहिले पण मी माझा नवस नाही पूर्ण केला. आणि तेच अपुरे पण माझ्या जीवाला खातंय ग. पण अलकनंदा, मी आता ठरवलंय, माझा अपुरा राहिलेला नवस मी तुझ्यावर सोपवणार आहे. तू आता या घराची फक्त सून नाही तर माझी लेक आहेस तू. माझा नवस पूर्ण करशील ना बाळा? हो सासूबाई, कधी कधी एका पिढीचं अपूर्ण राहिलेलं नवस पुढच्या पिढीच्या आयुष्याला दिशा देतं. तुम्ही काळजी नका करू. तुमचं अपूर्ण राहिलेलं नवस मी माझा समजून पूर्ण करेन. देव तुझं भलं करू. सासूबाईंना मी एक वचन दिलं होतं. त्यांचा अपूर्ण राहिलेला नवस मी पूर्ण करेन. पण मी तो शब्द नाही पाळू शकले. आणि आता माझ्या मनात एकच प्रश्न घुमतोय. हेच कारण असेल का हो
आपल्याला संतती न होण्याचं? नाही, तू हे असे विचार करणं बंद कर. मी पाप केलंय, देवाचा शब्द मोडला म्हणून तो आपल्याला शिक्षा देतोय. थांबावे असं बोलणं. तुला विश्रांतीची गरज आहे. तू आराम कर. वैद्य बुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खोजी ठरत आहे. अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. आम्हाला जो निरोप पोहोचवायचा होता तो आम्ही पोहोचवला आणि तुम्हाला तो कळलेलाही दिसतोय. आता तुम्ही त्यावर काय करता यावर अवलंबून आहे की तुमचं दुःख कमी होणार का, आणि झालंच तर ते कधी आणि कसं होणार. शिव शंकर शंभो. अगं थांब. काय करतेस? कुठे निघालीस अशा अवस्थेत? 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला निघाले. काय? मला सासूबाईंचं नवस पूर्ण करायचं. अगं 4 पावलं चालली तरी तुला दमायला होते. जरा बघ स्वतःकडे, किती धापा टाकतेस. अशा अवस्थेत एवढा मोठा प्रवास तुला झेपणार आहे का? आणि वाटेत काही झालं तर नवसही पूर्ण होणार नाही आणि मी एकटा पडेन ग. असं वेडेपणा करू नकोस. तुला काही झालं तर माझं काय व्हायचंय ते होत, पण मला तो नवस पूर्ण करायचा. त्याशिवाय आपल्या घराण्याला लागलेलं हे ग्रहण काय सुटणार नाही. हा 2 पिढ्यांपासून हा नवस अपूर्ण राहिला. कदाचित त्याचाच परिणाम असेल म्हणून मी संतती सुखापासून वंचित राहिले. आता शरीर काय साथ देत नाही, यात्रा शक्य नाही, आणि याच कारणांमुळे माझ्या मनात प्रचंड अपराधी भाव आहे. ऐक माझं, मी तुला कधी जाणवू दिलं नाही, पण माझ्याही मनात अपराधीपणाचं हेच दुःख ठाण मांडून बसलंय. मला तेच दुःख संपवायचं. पण त्यासाठी स्वतःचे हाल करणं योग्य आहे का? अशाने अपेक्षित परिणाम सुद्धा मिळणार नाहीत तुला. मग काय करायचं आपण? तुझं हे भाग्य बदललेलं बरं. शिव हर शंकर तवामी शंकर शिवशंकर शंभो. ए गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा, घ्या दूध घ्या. जा, तुम्ही दोघं वेगवेगळ्या पेल्यात पाणी घेऊन या. सुंदर, या पेल्यातून काय सांडलं खाली? दूध. तू पेला उलटा कर रे. तू कर. यातून काय सांडलं? पाणी. आता आम्हाला सांग,
ज्या पेल्यातून पाणी का नाही सांडलं आणि या दोघांच्या पेल्यातून दूध का नाही सांडलं? स्वामी देवा, अहो पेल्यात जे आहे तेच सांडणार ना. मनुष्याच्या बाबतीतही हेच होत असतं. त्याच्या आत जे दडलेलं असतं तेच बाहेर येतं. जर स्वार्थ दडला असेल तर स्वार्थ बाहेर येणार, अहंकार दडला असेल तर अहंकार बाहेर येणार, आणि जर भक्ती दडली असेल तर भक्ती बाहेर येणार. आयुष्य तुम्हाला वेळोवेळी धक्का देत असतं आणि त्यावेळी तुमच्या आत जे असेल तेच वर येतं. जर क्रोध, राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष भरला असेल तर तेच बाहेर येणार, आणि जर माया, प्रेम आणि करुणात भरले असतील तर तेच बाहेर येतील. अवगुण दडलेले असतील तर अवगुण बाहेर येणार, आणि सद्गुण दडलेले असतील तर सद्गुण बाहेर येणार. पण स्वामी देवा, ज्याच्या आयुष्यात जे भरलेलं आहे ते बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे, तुमच्या कृपेत आहे. असं म्हणतेस? शिवशंकर शंभो. हा? स्वामी देवा, अहो अहो यात तर पाणी आलं. स्वामी अहो, आता पेल्यात दूध आहे. शिवशंकर शंभो. परत दूध आलं. स्वामी, अहो परत पाणीच आलं. आम्हाला आता हेच करायचं आहे. भाऊसाहेबाच्या आयुष्यात दुःख भरलेलं आहे, ते काढून ते सुख भरायचं आहे. आणि अंगदच्या आयुष्यात अहंकार आणि द्वेष भरलाय, स्वार्थ भरलाय, ते काढून त्याला शहाणपण द्यायचं आहे. आणि ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शिवार शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हे दुःख, ही सल हळू, कसं संपवायचं? कधी संपणार की नाही? शांत. अशा अनाकलनीय परिस्थितीमधून केवळ स्वामीच आपला उद्धार करू शकतात. म्हणून तर स्वामींना आपल्या घरी येण्यासाठी मी वारंवार निमंत्रण देतोय. पण एवढ्या प्रयत्नांनंतरही स्वामी काही आपल्या घरी येत नाही. आपलं काही चुकलंय का हेही कळत नाही. या प्रश्नाचं उत्तर केवळ स्वामीच देऊ शकतात. पण तू काळजी करू नकोस, मी पुन्हा प्रयत्न सुरू केलेत. खरंच? हो, मी पुन्हा स्वामींना आमंत्रण पाठवलंय. स्वामी नक्की येतील. एकदा का स्वामींची पावलं आपल्या घरात पडली की आपल्या घराचा चेहरा मोहरा बदलेल. श्री स्वामी समर्थ. तुला आठवतंय स्वामी काय म्हणतात? नवस केवळ यात्रेने पूर्ण होत नाही, तो तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण स्वतःला गुरुचरणी समर्पित करतो. आपणही तेच करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अरे देवा, घारीच्या पकडीतून सुटलाय बहुतेक. नाही, मला दंश करू नकोस. श्याम, माझं शास्त्र सांगतंय या दिशेचा प्रवास तुझ्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. आजचे तुझे ग्रहमान चांगले दिसत नाहीयेत. मृत्यू योग आहे प्रवासाचा. म्हणून आज हा निरोप स्वामींपर्यंत पोहोचायचा नाही. पण भाऊसाहेबांनी सांगितलंय की काही झालं तरी आज आमंत्रण द्यायचंच. आमंत्रण का द्यायचंय आणि कशासाठी द्यायचंय हे आम्हाला सगळं चांगलंच माहितीये. आणि तुला तर माहिती आहे, हे जगतमान्य ज्योतिषी आहेत. ग्रह तारे कुंडली ह्यांचा अचूक अभ्यास आहे. ह्यांनी सांगितलेलं भविष्य कधी खोटं ठरत नाही. शिव शिव शिव. तरीही तुला विषयाची परीक्षा घ्यायचीच असेल तर तू जाऊ शकतोस. नाही नाही, मला धोका पत्करायचा नाही. अंगद मालकांनी आजपर्यंत जी पण भविष्यवाणी केली आहे ती खरीच ठरली आहे. पण मी भाऊसाहेबांना काय सांगू? जर मी गेलो नाही तर ते दुसऱ्या कुणाला तरी पाठवतील. अरे मी तुझा जीव वाचवलाय, त्या बदल्यात एक छोटस काम करावं लागेल तुला. काय? आजचा दिवस घरीच बस. उद्या भाऊसाहेबांना भेट आणि सांग अक्कलकोटला गेलो होतो, आमंत्रण दिलं. याआधीही स्वामींना बोलावून आलेले नाहीत, यावेळी आले नाहीत तर कुणाला संशय येणार नाही. ठीक आहे, येतो. यावेळी ही स्वामी काही ह्यांच्या मदतीला येणार नाही. आता पुढचं काम. स्वार्थ ही अशी शेकोटी आहे ज्यात माणूस स्वतःच्या माणसांच्या सुखाची आहुती देत सुटतो. पण त्याला हे कळत नाही, आहुती देता देता तो स्वतःच्या सुखांची देखील आहुती देत असतो. अंगद भाऊसाहेबांच्या सुखाची आहुती द्यायला निघालाय, पण त्याला ठाऊक नाहीये भाऊसाहेब आमचा भक्त आहे आणि आमच्या भक्तांच्या रक्षणाकरता आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतो. स्वामी देवा, अहो हे काय केलं? चटका बसला असता ना. सुंदरे, आमची चिंता सोड, तुमचं पहा. तुम्हाला पुन्हा चटके बसणार आहेत, कारण चालती फिरती शेकोटी पुन्हा येते. तर तिच्यापासून कसा बचाव करायचा ते पहा. मला पुन्हा तुमच्या सेवेत घ्या स्वामी. पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. कपिलाताई, अहो तुम्हाला सेवा नको होती, धन हवं होतं, ते तुम्हाला मिळालं म्हणून तर तुम्ही अक्कलकोट सोडून निघून गेलात कायमचं. हो सुंदरा मावशी, मला तुम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केलात, पण
मलाच कळलं नाही. मला फक्त धन हवं होतं, अक्कलकोटामध्ये राहायचंच नव्हतं मला, म्हणून मी इथून निघून गेले. पण जेव्हा मी गेले ना, तेव्हा मला सगळं कळलं की धन वगैरे सगळं क्षणभंगूर आहे. स्वामींची कृपा फक्त हवी. स्वामी, माझ्यावर कृपा करा, मला पुन्हा एकदा माफ करा स्वामी, या कपिलेला माफ करा. स्वार्थाचा धन हाती आला की माणूस दूर जातो, पण ते धन गेलं की त्याला कळतं खरा आश्रय ह्या कृपेतच असतो. सुंदरेला विचार, हिला ओपरती झाली कशी? काय हो कपिलाताई, असं काय झालं की तुम्ही परत स्थानावर आलात? मी धन घेऊन निघाले, पुन्हा अक्कलकोटात यायचं नाही असं ठरवलंही होतं. मी जंगलाच्या वाटेने जायला निघाले आणि अचानक बापरे, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत आहेत. धन आहे पण पाणी नाहीये. पाणी, धन आहे पण प्यायला पाणी नाहीये. आजूबाजूला कोणी दिसत पण नाही. हो दादा, थोडं पाणी देता का प्यायला? फार तहान लागली आहे. देवासारखे धावून आलात बघा, पाणी द्या ना आम्हाला थोडं. पाणी पाहिजे ना? हो. मग धन द्यावं लागेल. पाण्यासाठी धन? मग पाणी येथे सोन्याहून दुर्मिळ आहे. धन, हे घ्या, हे घ्या. हो, घोटभरच आहे, अजून थोडं घ्या. आणखीन पाणी पाहिजे असेल तर सगळं धन द्या. सगळं धन? हो, कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यभराची कमाई आहे हो ही. तुम्हाला जर दिलं तर मी माझं आयुष्य कसं काढू पुढचं? नाही नाही नाही, सगळं धन नाही मिळणार. थोडस पाणी द्या ना अजून. पाणी कुठेच नाहीये, इथंच मरून पडशील. त्यापेक्षा धन दे आणि जीव वाचव स्वतःचा. नाही नाही, धन नाही मिळणार. आम्ही खूप मुश्किलीने मिळवलं आहे धन. नाही नाही, धन नाही. दादा, तसं पाणी. नाही नाही, धन नाही तर पाणी देखील मिळणार नाही. मर इथेच. दादा, पाणी द्या ना. चक्कर येते मला. ऐका. आमचं धन, आमचं धन, आमचं धन, धन. हे सगळं असं घडलं स्वामी. धनापरी धन सगळं गेलं हातात ना. धन असलं की माणूस देवाला विसरतो, आणि धन नसलं की फक्त देवच दिसतो. कपिले, आयुष्यभर धन धन करत आलीस. अगं, पण त्या धनाच्या बदल्यात तुला 4 गुण पाणी सुद्धा नाही मिळालं. काय उपयोग त्या धनाचा? स्वामी, आज मला उपरती झाली की धन माणसाला मोठं करत नाही, ते क्षणभंगूर असतं. मी पुन्हा तेच सांगते स्वामी, मला माफ करा आणि
पुन्हा आपल्या सेवेत घ्या. तुला तुझ्याकरता परत आणलेलं नाहीये. म्हणजे स्वामी मग कोणासाठी आणलं? इथे येत असताना तुला वाटत एक गोष्ट सापडली ना. हो स्वामी, हा हा लखोटा सापडला मला. मी रस्त्यात पाणी पाणी आयुष्याची जमापुंजी गेली, सगळं धन गेलं. पाणी कोण आहे रे? हे काय इथे टाकलंय? आजूबाजूला तर कोणीच नाहीये. मग काय हे कोणी ते टाकलंय? लखोटा? हा लखोटा तर स्वामींसाठी आहे. स्वामींना निमंत्रण लिहिलंय याच्यात. हा काय चमत्कार! म्हणजे स्वामी स्वामी ही सगळी तुमची लीला आहे. हा निव्वळ योगायोग नाहीये. स्वामी निश्चितच आम्हाला बोलवतात अक्कलकोटात. जिथे माणसाची वाट संपते तिथे दैव योजना सुरू होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी आम्ही आलो अक्कलकोटात परत. स्वामी हा लखोटा कोणी भिरकवलं हे मला माहिती नाही. हा लखोटा मी उचलून बघितला आणि वाचला. तेव्हा मला कळलं की यामध्ये तुमच्यासाठी आमंत्रण आहे. मला जाणवलं की ही तुमचीच काहीतरी लीला आहे की मी हा लखोटा घेऊन तुमच्या इथे परत यावं. हो ना स्वामी? सुंदरे, लखोटा घे. स्वामी देवा, हे तर निलेगावच्या भाऊसाहेबांचं आमंत्रण आहे. म्हणजे गेले काही दिवस तुम्ही ज्या भाऊसाहेबांबद्दल बोलताय तेच काय? मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण नाही काय. सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्याचे असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. हीच गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. आम्हाला आता हेच करायचं आहे. भाऊसाहेबाच्या आयुष्यात दुःख भरलेलं आहे, ते काढून ते सुख भरायचं आहे. भक्तांनी मनापासून पाठवलेलं आमंत्रण कितीही अडथळे आले तरी आमच्यापर्यंत पोहोचताच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, वैद्यभवानी तुझ्यासाठी हे चाटण दिलंय, घे. श्री स्वामी समर्थ. आई ग, किती कडू आहे हे औषध. अगं जरासं कडू आहे, पण याने तुला बरं वाटेल. तुला एक सांगू, आपण श्यामला पाठवलं होतं स्वामींकडे. काल रात्रीपर्यंत तो अक्कलकोटला पोहोचलाही असेल. आतापर्यंत त्याने स्वामींना निरोपही दिला असेल. आज तो येईल आणि आपल्याला कळेल की स्वामी आपल्याकडे कधी येणार ते. माझं मन मला सांगतंय ते येणारच. असं काही घडेल असं वाटत नाही. अरे दादा, यावेळीही स्वामी येणार नाहीत.
कारण त्यांनाही माहिती आहे तुझं भविष्य, तुझी कुंडली. मग ते खोटी आशा द्यायला, खोटा आशीर्वाद द्यायला काय येतील बरं? हे बघ, मला तुझी कुंडली माहिती आहे, मी तुझी ग्रहस्थिती पाहिली आहे. अरे मी सांगतो तुझं भविष्य, तुला संतती होऊ शकत नाही. हो, विश्वास नसेल तर जगातल्या कुठल्याही निष्णांत ज्योतिषाकडे जा, सगळे हेच सांगतात. आणि जाऊबाई, सत्य कितीही नाकारलं तरी ते बदलत नाही. दादा, तुझ्या कुंडलीत बदल होऊ शकत नाही. तुझ्या नशिबात संतती नाही हे विधिलिखित आहे. मग एवढ्या अमाप संपत्तीचं वारस नसताना काय करणार तू? साहेब, भाऊसाहेब, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुमची संमती आणि या कागदांवर तुमचा अंगठा लागला ही कागद वैध होती. हे बघ दादा, तू ही सगळी संपत्ती माझ्या नावावर करतोय असा मी हा कागद बनवून आणलाय. आता यांच्या साक्षीने या कागदावर तू तुझा अंगठा लाव आणि तू निश्चिंत हो. आम्ही नियमित दान करतो, सेवा करतो, त्याचं फळ आम्हाला नक्की मिळणार. दान करून ही संतती झाली का? नाही ना. आता विरक्त व्हा, तीर्थयात्रा करा, परमार्थ करा आणि ही सगळी संपत्ती माझ्या नावावर करा. घे, अंगठा लाव बघू यावर. कर यावर स्वाक्षर. कुणाला काही द्यायचं नाही. हो बाई, हे काय केलं? हा कायदेशीर दस्तावेज होता. कायदेशीर असेल पण अन्याय होता. सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं, या घराण्याचा वारसा भाऊसाहेबांनी पुढे न्यावा. ही संपत्ती विकायला नाही, संस्कार जपायला आहे. शिव 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 शिव. ठीक आहे, सरळ मार्गाने देणार नसाल तर वाकडे मार्ग माहिती आहेत मला. ही सगळी संपत्ती मी मिळवणारच. तुमचे वाकडे मार्ग आणि आमच्यामध्ये स्वामी कायम उभे असतील. श्रद्धेच्या भिंतीला स्वार्थाची खुराड कधीच फोडू शकत नाही. आमचं स्वप्न तर पूर्ण होणारच आहे, पण तुझं आई होण्याचं स्वप्न या जन्मात तरी नाही होणार. पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमचीच. येतो मी. कशी स्वाक्षरी करत नाहीयेस ते बघतोच. अलकनंदा,
घाबरू नकोस. जिथे मन संपतं तिथे स्वामींची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या सगळ्या चुका तुम्ही पोटात घातल्यात आणि मला पुन्हा स्वामी सेवेत रुजू केलं. त्याबद्दल मी खरंच तुमचे आभारी आहे. स्वामी, मला आता खरंच कळलंय की सगळ्यात मोठा खजिना तुमच्या सेवेत आहे. स्वामी देवा, भाऊ साहेबांनी साकडं घातलंय तुम्हाला या लखोट्यात. तुमचे चरण त्यांच्या घराला लागावेत अशी इच्छा आहे त्यांची. आणि तुम्हीच तर म्हणत होतात ना, गेले काही दिवस तुम्हाला 5-6 वेळा तरी निमंत्रण आलंय भाऊ साहेबांकडून. तेव्हा अशा सत्वशील माणसाच्या अडचणी, त्यांचं दुःख तुम्ही दूर करावत ही विनंती आहे माझी. देवा हो, विनाकारण कोणी इतक्या विनवण्या नाही करत. आणि यावेळेला तर त्यांनी आम्हा सगळ्या सेवेकऱ्यांनाही साकडं घातलंय, आम्ही तुम्हाला मनवावं म्हणून. सुंदरे, भक्ताची अर्थता आम्हाला ऐकू येते. भक्ताचा निशब्द हुंका मला शब्दांपेक्षा मोठा ऐकू येतो. आता सगळं काठोकाठ भरलंय. नदी ओसंडून वाहू लागली की बांध फुटणारच. आम्हाला जावंच लागेल. उद्या मी निले गावला निघणार. श्री स्वामी समर्थ. या भाऊसाहेबांबद्दल खूप ऐकून आहोत आम्ही. गडगंज श्रीमंत आहेत म्हणे. बुवा सोबत आम्ही तिकडे जातो. तेवढाच लाभ घेता आला तर आला. स्वामी देवा, हा निरोप घेऊन कुणाला पाठवायचं का पुढे? अगे, ज्या क्षणी आम्ही जायचं ठरवलं त्या क्षणी निरोप पोहोचला. भक्त आणि गुरु यांच्यामध्ये केवळ एका श्वासाचं अंतर असतं. सुंदरे, शिव शंकर शंभो. काल काय सांगितलंय ते सगळं लक्षात आहे ना? जे सांगितलंय तसंच बोलायचं. लक्षात ठेव, सत्य कधी कधी सांगायचं नसतं. ज्याने आपलं काम होतं तेच सत्य. मी योग्य तेच सांगणार आहे. श्याम, तू आलास? प्रवास कसा झाला? स्वामींना निरोप दिलास ना? हो मालक, तुमचा निरोप पोहोचलाय. स्वामी उद्या येणार आहेत तुमच्या सेवेचा स्वीकार करायला. का ऐकलंस ना? स्वामी उद्या येणार आहेत. खरंच खरंच म्हणतोयस तू? हो. श्री स्वामी समर्थ. हा घ्या पुरावा. स्वामी येणार. अहो, ऐकलत ना, स्वामी येणार आहेत. चला, आपल्याला तयारी करायला हवी. हो हो, चल. हा नोकर तर आपल्या अपेक्षेपेक्षा चाणाक्ष निघाला. खोटी मोहोर, खोटा लखोटा, सगळंच जमवलंय. हो, आपलं काम झालं याची खात्री पटली म्हणजे झालं.
भक्ताच्या दारी आम्ही सावलीसारखे उभे असतो. दुष्टांच्या डोळ्यांना मात्र आमचं रूप कधीच कळत नाही. अहो ते काय? तू तू इथे? मग तिकडे कोण आहे? कोण मालक? मी तर आत्ताच बाजारातून आलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल दिवसभर घरीच थांबलो होतो. पण मग तुम्ही कोणाबद्दल बोलताय? हा काय प्रकार आहे? हा नोकर इकडेही आणि तिकडेही, हे कसं शक्य आहे? मलाही काहीच कळत नाहीये. आता तर हा आपल्या समोर इथे दारात उभा होता आणि आता इथे. आपण स्वामींच्या चमत्कारांबद्दल खूप ऐकलंय. लोक म्हणतात ते कधीही कुठेही कुठल्याही रूपात दिसतात. हा हा त्यांचा चमत्कार तर नव्हता ना? स्वामी खरंच येणार आहेत की काय उद्या? नाही नाही उमे, स्वामी नशीब बदलू शकत नाहीत. कुंडलीत जे लिहिलं आहे तेच होणार. त्यांना संतती सुख मिळू शकत नाही. हो, पण स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर आपल्याला संपत्ती मिळवण्याच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही केलं ते सगळं फसणार की काय? नाही 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 उमे, मी असं होऊ देणार नाही. हे नशीब बदलतं की नाही माहित नाही मला, पण जर का हा डाव फसला तर आपल्या हातातून सगळंच निसटेल. सुंदरा मावशी, अहो स्वामी एकटेच निलेगावच्या प्रवासाला गेले. आपल्याला कोणालाही बरोबर नेलं नाही. अहो कधी कधी गुरुचा प्रवास हा एकांतातच पूर्ण होतो, कारण तो प्रवास नुसता चालण्याचा नसतो, तर कुणाची तरी नियती बदलण्याचा असतो. सुंदरा मावशी, स्वामी आधी कधी एकटे गेले की तुम्हाला फार भीती वाटायची. आता नाही वाटत भीती? नाही, आता अजिबात भीती वाटत नाही, कारण स्वामी देवांनीच तर मला पटवून सांगितलंय, ज्याचं रक्षण गुरु करतो त्याला भीतीचा स्पर्शही होत नाही. आणि अहो स्वामी देव ज्या प्रवासाबद्दल बोलत होते ना, तो काही एवढ्यात पूर्णत्वास जात नाही आणि माझ्या नकळत तर नाहीच नाही. त्यामुळे मी आता जरा निश्चिंत आहे. म्हणजे त्यांच्या जाण्यामागे काही कारण आहे? स्वामी देवांनी त्यांच्या भक्तांची एक यादी केली आहे. आता त्यांच्या आयुष्यात ते स्वतः प्रकाश बनून जाणार आहेत. त्यांचं पूर्ण लक्ष आता भक्तांच्या उद्धाराकडे आहे. म्हणजे भाऊसाहेब? भाऊसाहेब सुद्धा त्यातलेच एक. स्वामी देव स्वतः त्यांच्या आयुष्यातली रिकामी जागा भरायला गेलेत. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
स्वामी देवा, भाऊ साहेबांनी साकडं घातलंय तुम्हाला या लखोट्यात, तेव्हा अशा सत्वशील माणसाच्या अडचणी, त्यांचं दुःख तुम्ही दूर करावं ही विनंती आहे माझी. उद्या मी निले गावला निघणार. अहो मालकीनबाई, तुमची तब्येत बरी नसताना एवढी लगबग कशाला करतात? नैवेद्यासाठी एवढी तयारी? अरे स्वामी येणार या बातमीनेच अंगात उत्साह संचारला. कालपर्यंत जड वाटणारं शरीर आज अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि मनात आनंद असला ना की शरीरालाही ताकद मिळते. स्वामी खरंच येणार आहेत का? पण मी तर निरोप पोहोचवलाच नव्हता. मग स्वामींपर्यंत निरोप पोहोचला कसा? पण ते स्वामी आहेत, भक्ताच्या मनातला विचारही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अलकनंदा, अलकनंदा, अहो काय झालं? एवढं घाबरलात का? तुला स्वामींसाठी नैवेद्याला खीर बनवायची होती ना, म्हणून म्हटलं आज स्वतःच गाईचं दूध काढूया. भक्ताने सेवा मनापासून करायची असते म्हणून मी गोठ्यात गेलो तर गोठ्यात एकही गाय नव्हती. सगळ्या गायी चोरीला गेल्या. काय? सगळ्या? अहो मालक, कसं शक्य आहे? रात्री तर काहीच आवाज नाही आला. स्वामींच्या नैवेद्यासाठीची तयारी आणि ही अशी अडचण. ज्या सेवेसाठी मनापासून पुढे आलो तिथेच अशी अडचण उभी राहिली. आता काय करावं? अहो काळजी नका करू. जिथे खरी भक्ती असते तिथे अडचण ही परीक्षा असते, अडथळा नाही. आणि स्वामी येणार असतील तर तेच मार्ग काढतील. आणि स्वामी येणार असतील तर तेच मार्ग काढतील. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिव 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 शिव. भाऊ साहेबांच्या सगळ्या गायी चोरून आणले आणि अशा ठिकाणी बांधून ठेवले आहेत की त्याला उभ्या जन्मातही सापडणार नाहीत. त्याच्या घरात दुधाचा एक थेंबही मिळणार नाही आज. जर त्यांना कोणीही दूध दिलं तर त्यांच्यावर मोठा कोप होईल म्हणून, आणि त्या भीतीने त्यांना कोणीही दूध देणार नाही. स्वामी आले तरी त्यांच्या सेवेत असं विघ्न उभं राहील की भाऊ साहेबांची सगळी भक्तीच कोसळेल. भक्तीपेक्षा भीती मोठी असली की देवही दारात थांबतो असं म्हणतात. आज स्वामींचे पाय या घरात पडणार. आपण किती वर्ष वाट पाहिली. स्वामींच्या पाद्यपूजेसाठी सगळी गोष्ट परिपूर्ण झाली पाहिजे. आज घर नाही, मन सजवायचंय. देव येतो तेव्हा दार नव्हे तर अंतःकरण उघडं असलं पाहिजे. मालक, हा मोठं संकट आलंय. गावात कोणीच दूध द्यायला तयार नाहीये. मी सगळीकडे फिरलो पण सगळ्यांनी नकार दिला. काय? का? पण कुणीच का देत नाहीये? अंगद मालक आणि उमा वहिनींनी सगळ्यांना घाबरवलंय. त्यांनी सांगितलंय की आज मालकाला जो पण दूध देईल त्याच्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे. घाबरून कोणीच दूध देत नाही. हो, स्वामींच्या सेवेच्या आड असा खेळ. ही भक्तीची परीक्षा नाही तर श्रद्धेची थट्टा आहे. देवासाठी ठेवलेलं दूधही लोक भीतीपोटी द्यायला तयार नाही. जिथे भक्तीपेक्षा भीती मोठी होते तिथे पुण्य आटतं. अंगद, उमा, तुम्ही हे योग्य नाही केलं. अहो दूध नसलं तरी भक्ती आहे.
आणि देवाला नैवेद्य नाही, भावनेची भूक असते. हो, स्वामी येणार असतील तर या रिकाम्या पेल्यातही ते कृपा भरतील. उमा, एवढाच खेळ खेळला नाही आपण, अजून एक डाव टाकलाय. आणखीन काय डाव टाकलात तुम्ही? भाऊ साहेबांनी पाद्य पूजेचं साहित्य ज्या वाण्याकडून मागवलं होतं त्याला मी कालच विश्वासात घेतलंय. त्याला एक विशिष्ट द्रव्य दिलं आणि सांगितलं, पाद्य पूजेसाठी जे चंदन मागवलंय ते रात्रभर या द्रव्यात बुडवून ठेव आणि सकाळी हे चंदन भाऊ साहेबांना दे. मग अगं मग काय, त्या द्रव्याचा परिणाम होईलच. जेव्हा ते चंदन उगाळून स्वामींच्या पायाला लावतील तेव्हा स्वामींच्या पायाची हाग हाग होईल. आणि मग स्वामी भाऊ साहेबांवर व अलकनंदावर कोपतील आणि त्यांना शाप देतील आणि त्यांचा सगळा डाव फसेल. फार मोठा भक्तीचा मुखवटा घालून बसलेत ना, पण आज त्यांच्याच नशिबाला भेट पडेल. स्वामींना प्रसन्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आज त्यांच्याच डोक्यावर कोसळेल. अहो, स्वामी येतील पण प्रसादच नाही. सेवा अपूर्ण राहिली तर? भक्ती पूर्ण आहे पण साहित्य अपूर्ण. काय करावं? शिव शंकर शंभो. स्वामी श्री स्वामी समर्थ. स्वामी या ना. स्वामी, आमची प्रतीक्षा संपली. आम्ही भक्ताची प्रतीक्षा संपायला आलोय. अरे प्रतीक्षा म्हणजे केवळ वेळ नाही, तर प्रतीक्षा ही वेळेची परीक्षा असते. अरे तुम्ही दार उघडं ठेवून आमच्या येण्याची वाट पाहताय आणि आम्ही तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहतोय. जिथे विश्वास असतो, जिथे श्रद्धा असते, तिथे आम्हाला यावंच लागतं. आणि आम्ही ती प्रतीक्षा संपायला आलोय म्हणजे केवळ तुझ्या घरात उभं राहायला नाही आलोय, तुझं दुःख दूर करायला आलोय, शंकेचं निरसन करायला आलोय आणि तुम्हा दोघांना तुमच्या विश्वासाचं फळ द्यायला आलोय. काय रे, मनातला धूर डोळ्यात दिसतोय? स्वामी, दूध न मिळाल्यामुळे खीर, नैवेद्य, पाद्यपूजा सगळंच अर्धवट राहिलंय. आता दादाची खरी फजिती होणार. अगदी बरोबर. अरे एवढंच ना, जा देवारातली गाय घेऊन ये. हो स्वामी. उचल हे पातेलं. गाय धरायच्यावर. शिव शंकर शंभो.
स्वामी स्वामी तुमची लीला अगाध आहे. अरे गुरु असताना चिंता कसली? ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात त्याच्यावर काळ सावड येऊ शकत नाही. अरे श्रद्धा ही केवळ डोळ्यांनी पाहायची गोष्ट नसते, ती मनाने अनुभवायची असते. गाय ही मायेचं प्रतीक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. तिला माता म्हणतात ना तुम्ही. अरे ज्याला रोज कृतज्ञता अर्पण करता त्याच्या रूपात दैवत्व उतरणं स्वाभाविक आहे. अरे गुरु असताना चिंता करायची नसते, गुरुवर विश्वास ठेवायचा असतो. जिथे श्रद्धा सामर्थ्य बनते तिथे साधक पितळ सुवर्ण होतं, निर्जीव मूर्ती सजीव बनते, साधी गाय कामधेनू बनते. अरे देव दूर नाही, तो तुमच्या श्रद्धेच्या अंतरावर उभा आहे. कर पाद्यपूजेला सुरुवात. हो स्वामी. भाऊसाहेबांनी पाद्यपूजेचं साहित्य ज्या वाण्याकडून मागवलं होतं त्याला मी कालच विश्वासात घेतलंय आणि सांगितलं, पाद्यपूजेसाठी जे चंदन मागवलंय ते रात्रभर या द्रव्यात बुडवून ठेव आणि सकाळी हे चंदन भाऊसाहेबांना दे. जेव्हा ते चंदन उगाळून स्वामींच्या पायाला लावतील तेव्हा स्वामींच्या पायाची आग आग होईल. आण ते चंदन इकडे. शिव शंकर शिव. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने. ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी, नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई,
मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुमची इच्छा पूर्ण होईल. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे कसं शक्य आहे? हा आशीर्वाद खोटा आहे स्वामी. खोटं स्वप्न दाखवत आहात स्वामी तुम्ही. दादाच्या पत्रिकेनुसार त्याला संतती सुख नाही. ठाऊक रे आम्हाला, पण आमचा आशीर्वाद खरा ठरणार. ग्रह बदलत नाहीत स्वामी. या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती पाहता या दोघांनाही संतती सुख मिळू शकत नाही. या घरातले वारसदार यापुढे आम्हीच असू. शिव शंकर शंभो. अंगत्र सगळ्या ग्रहताऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरतील. हे घे. अरे जिथे भक्ती उभी असते तिथे ग्रहही काही करू शकत नाही. पाहूयात तुमचा शब्द खरा ठरतो की माझी भविष्यवाणी. असं म्हणतोस? बाय. शिव शंकर शंभो. अरे इतरांचं भविष्य वर्तवतोयस, पण तुला तुझं भविष्य माहिती आहे का? हो हो, हा तर स्वामींचा आवाज आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी आमची मस्करी करताय? स्वामी तुम्ही असाल तर समोर या. हे असं लपून काय बोलताय? ज्योतिष सांगतोस, ग्रहताऱ्यांची गणित मांडतोस. अरे पण मनाच्या अंधारातलं गणित मांडलंयस का कधी? हो हो, मला आता भीती वाटू लागली आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी मस्करी करताय आमची? स्वामी तुम्हीच असाल तर समोर या. हे असं लपून काय बोलताय आमच्याशी? आम्ही कुठेही लपलेलो नाही. तूच लपलाय स्वतःपासून. भविष्य जाणून घ्यायची हाव आहे तुला, पण सत्य ऐकण्याची तयारी आहे का?
लक्षात ठेव, ज्याला स्वतःचं भविष्य ठाऊक नाही तो इतरांचं भविष्य काय सांगणार. तुझ्यासारखे लोक फक्त भ्रम पसरवू शकतात. हो, हा इशारा तर नाहीये ना की कसले संकेत आहेत? स्वामी कुठे आहात तुम्ही? आम्हाला का नाही दिसत आहात? समोर या. कुठे आहात स्वामी? मनुष्याला वाटतं की तो खेळ रचतोय, पण खेळाच्या पाठीवरची प्रत्येक चाल आमच्या नजरेसमोर असते. भक्ताच्या मनात श्रद्धा असेल तर आम्ही शांत बसतो, मात्र अधर्माचा विचार आला तर